भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका क्षेत्र में कचरा प्रबंधन की समस्या लगातार गंभीर रूप ले रही है। शहर से रोजाना निकलने वाले हजारों टन कचरे को चाविंद्रा सिटी पार्क की आरक्षित जमीन पर बनाए गए डंपिंग ग्राउंड में डाला जा रहा है। इसके चलते आसपास के इलाकों गायत्रीनगर, रामनगर, नूरीनगर और पोगांव चाविंद्रा के नागरिकों का जीना मुश्किल हो गया है। स्थानीय लोगों का कहना है कि डंपिंग ग्राउंड से उठने वाली दुर्गंध और धुएं के कारण श्वसन रोग, चर्म रोग और अन्य बीमारियां तेजी से फैल रही हैं। कचरे के ढेर में आए दिन आग लगने से वायु प्रदूषण भी बढ़ रहा है। हालात इतने बिगड़ चुके हैं कि नागरिक अब आंदोलन की चेतावनी देने लगे हैं। नगरपालिका प्रशासन के अनुसार शहर से रोजाना करीब 12 से 14 मीट्रिक टन कचरा निकलता है। इसे डंपिंग ग्राउंड तक पहुंचाने का ठेका निजी कंपनियों को दिया गया है। स्थानीय लोगों की मांग है कि शहर के कचरे के निपटारे के लिए नया डंपिंग ग्राउंड बनाया जाए या वैज्ञानिक पद्धति से कचरा प्रबंधन की व्यवस्था की जाए। इसी सिलसिले में गायत्रीनगर, पोगांव, चाविंद्रा और रामनगर क्षेत्र के नागरिकों ने हस्ताक्षर अभियान चलाकर पालिका आयुक्त अनमोल सागर को ज्ञापन सौंपा। इस मौके पर सुरेश पाटिल, अनंता पाटिल, संदीप पाटिल, सतीश पाटिल समेत भारी संख्या में ग्रामीण मौजूद थे। आइए देखते हैं इस खास रिपोर्ट को। चाविंद्रा या ठिकाणी सिटी पार्कसाठी आरक्षित असलेल्या जागेवरती हे अनधिकृतपणे इल्लीगल डंपिंग ग्राउंडचं काम जवळजवळ 2011 पासून चालू आहे। त्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी आलो होतो। त्या निवेदनामध्ये आम्ही सर्व चाविंद्रा, पोगाव, नागाव, गायत्रीनगर, नूरीनगर, डोंगरपाड्याचे सगळे रहिवासी त्याच्यामध्ये सह्या आहेत। का? कारण ह्या डंपिंग ग्राउंडमध्ये आम्हाला तकलीफ आहे, आमच्या आरोग्यात धोका निर्माण झालेला आहे। दम्याचे आजार, मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू अशा प्रकारे रोगाने लोक त्रस्त झालेले आहेत। आणि त्यात असा पण विषय आहे की खाली जी आमची जे शेतकऱ्याच्या जागा आहेत आणि ते केमिकल युक्त पाणी जे शेतामध्ये जात असल्यामुळे त्या ठिकाणी आमची शेती आज 10 ते 15 वर्षापासून नापीक झाले। आम्ही वारंवार या ठिकाणी निवेदनं दिली, तरी पण याच्यामध्ये काय प्रकारचे नये होत नाही। आता साहेबांना आम्ही भेटलो, काही म्हणतात की मला काय कल्पना आहे का, मला टेक्निकल काय नॉलेज आहे का? म्हटलं टेक्निकल नॉलेज काय पाहिजे तर आम्हाला तुम्ही 4 महिने आम्ही सगळं काहीतरी नियोजन करू म्हटलं, असं सगळ्याच बोलतात। प्रत्येक लोक आयुक्त साहेबांनी सांगितलं, असं आयुक्त साहेब बोलले। आणि हे त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही जे वक्तव्य करता हा प्रत्येक आयुक्त प्रत्येक वेळेस येऊन असंच निवेदन करून जातो आणि आम्हाला असं देतो। आम्ही त्यापर्यंत वाट बघतो, त्यापर्यंत तुमच्या आयुक्ताची बदली होऊन जाते, पुन्हा नवीन इटी दांडू, पुन्हा नवीन तोच विषय। थोडक्यात असं सांगायचं की तुम्ही जे आहे प्रशासकीय लेवल कुठल्याही आतापर्यंत इम्प्लिमेंट केलेले नाही। हा विषय अत्यंत गंभीर आहे, सेन्सिटिव्ह आहे। महानगरपालिकेला दापोड्याची जागा पण दिली होती, ती पण जागा यांच्या हातातून निघून गेली आहे आणि त्याच्या पश्चात आणखी कुठे ते कालवारला जागा दिली आहे। आज पण त्यांच्या जागा त्यांच्याकडे वर्ग झालेली आहे, फक्त त्या जागेवर पण ते कंपाऊंड वगैरे करून ती जागा आजपर्यंत त्यांनी ताब्यात घेतलेली नाही। का ताब्यात घेतलेली नाही तर त्यांना माहित आहे की ह्या लोकांना आपण जर दाबलं तर लोक दबतील, परंतु आता लोक कोणी दबणारी नाही। आता पाणी हे डोक्याच्या वरून गेलेलं आहे, लोकांना खूप त्रास होत आहे। लोकशाही मार्गाने आम्ही यांना पहिल्यांदा निवेदन दिलेलं आहे। आता पुढचं निवेदन आम्ही जे आहे प्रांत अधिकाऱ्यांना देणार आहे, प्रांत साहेबांना देणार आहे आणि नंतर मग पुढचं लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करून पुढचा आम्ही मार्ग लोकशाही पद्धतीने स्वीकारणार आहे। हा विषय घेऊन आपण रईस शेख विधायक कडे गेले होते काय? नाही, साहेबांकडे आम्ही हा विषय मांडलेला आहे, 2-3 वेळा मांडले। त्यांनी पण आश्वासन दिलं की आम्ही काहीतरी करतो। आता नवीन डीपी आहे त्यामध्ये आम्ही काहीतरी ऍडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांनी काही केलेलं नाहीये। बरोबर, जी जागा आहे ती आता बाकी पण सिटी पार्कसाठी ना, आज पण सिटी पार्कसाठी आहे। उलट आणखी एक्स्ट्रा SWM म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणून 3री जागा त्यांनी आमच्या चाविंद्रा गावातच लागून, चाविंद्रा पोगाच्या अगदी मध्ये आहे आणि हायवेला टच आहे, म्हणजे आपला जो नाशिक हायवे, अशा मध्यवर्ती ठिकाणी पुन्हा लोकवस्तीमध्ये त्यांनी ती डीपी मध्ये जागा दाखवली SWM म्हणून, आणि पुन्हा डबल तिथं चालू आहेतच, ते अनाधिकृत आहे। प्लस आणखी डीपी मध्ये नवीन याच्यामध्ये ही जागा त्यांनी दाखवली आहे। म्हणजे थोडक्यात असं सांगायचं की आम्ही त्रास भोगत आलो आहे, त्याच्या पुढे पण भोगायचं आहे आणि याच्या आयुष्यभर भोगायला आम्हाला लागणार आहे। तर इथं काहीतरी विषय म्हणजे काहीतरी सोल्युशन निघाला पाहिजे। याकरता आम्ही साहेबांकडे आलो, पण साहेबांनी जी आहे थोडंसं जरा वेगळी भाषा केली, जरा वेगळं म्हणजे एखादी रागामध्ये कसे म्हणतात त्या रागामध्ये त्यांनी कॉमेंट्स केल्या ऍटिट्यूड मध्ये आम्ही ऐकून घेतलं, असं काय नाही। पण साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही म्हणतायत
की आम्ही व्यवस्था करू 6 महिने आणि 4 महिने. म्हटलं असा प्रत्येक कमिशनर येऊन सांगून गेला, सांगून नाही गेलाय त्यांनी, लिगली ठराव पण करून दिलाय. एक महिन्यात टायमिंग त्यांनी घेतलाय आणि आम्ही पर्यायी व्यवस्था करू असं म्हटलेलं आहे. आमच्याकडे लेखी आहे तसं त्यांचं पण. त्यांनी पण आजपर्यंत काय केलं नाही, त्यांनी पण कुठली इम्प्लिमेंट केलेली नाही. आणि सेम उत्तर तुमच्याकडनं येतं. काय अपेक्षा करणार आहे? जर तुमची समजा 4 महिन्याच्या आधी बदलल्यानंतर मग काय विषय, पुन्हा तोच विषय आमच्याकडे. म्हणून कुठेतरी काहीतरी याच्याकडे व्यवस्थित मार्ग निघाला पाहिजे. जर मार्ग निघत असाल या निवेदनामार्फत तर ठीक आहे, नाही तर लोकशाही मार्गाने आम्हाला पुढे आमचे आंदोलन करणे करावं लागेल.